लग्नासाठी मुलगी पाहायला गेल्यावर मुलीने असा प्रश्न विचारला की जो ऐकून पाहुणे पळून गेले. एक असा प्रश्न जो आजवरच्या इतिहासात कोणत्याच मुलीने तिला पाहायला आलेल्या मुलाला विचारला नव्हता. या प्रश्नामुळे या मुलीचं कौतुक संपूर्ण देशात झालं. एक असा प्रश्न विचारण्याचं धाडस या मुलीनं केलं की ज्यामुळे सगळ्या राज्यातल्या मुली आणि त्यांच्या आई वडिलांना या मुलीचा अभिमान वाटू लागला. एका छोट्या कुटुंबात वाढलेल्या मुलीला जेव्हा एका प्रसिद्ध उद्योगपतीचं कुटुंब मागणी घालायला आलं होतं, मुलगी पाहण्यासाठी आलं होतं, त्याच वेळेस हा आश्चर्यकारक प्रकार घडला. जेव्हा या मुलीने असा प्रश्न विचारला जो आजपर्यंत कोणत्याच मुलीनं विचारला नव्हता, जे ऐकून ते उद्योगपती कुटुंब गार झालं. लग्नात विचारले जाणारे मुख्य प्रश्न जे मुली विचारतात म्हणजे मुलाचं शिक्षण किती, त्याला पगार किती, तो कमवतो किती, त्याला स्वतःचं घर आहे का, तो व्यसन करतो का, इत्यादी इत्यादी. पण या मुलीने जे विचारलं ते वेगळंच होतं. एक असा प्रश्न, एक असा नवीन प्रश्न जो विचारण्याची डेअरिंग कोणतीच मुलगी करू शकत नाही. या प्रश्नामुळे ही मुलगी संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली. या मुलीची आता संपूर्ण राज्यात हवा झाली आहे. तिचं नाव कौतुकानं घेतलं जाते. मग काय घडलं त्या भेटीत? त्या मुलीने असा काय प्रश्न विचारला की ज्यामुळे रातोरात हे प्रकरण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि यूट्यूबवर प्रचंड व्हायरल झाले. सोशल मीडियावर तिचा हा प्रश्न फिरत आहे. तिचं हे वाक्य आता देशात ट्रेंडिंगवर आहे. या मुलीची हवा संपूर्ण महाराष्ट्रात कशी काय झाली? मग हा धक्कादायक प्रश्न ज्या मुलीने मुलाला विचारला तेव्हा मुलाने नेमकं पुढं काय केलं? त्या मुलीने त्या मुलाशी लग्न केलं का? त्या मुलाच्या कुटुंबियांची काय रिॲक्शन होती? चला जाणून घेऊया या धक्कादायक प्रकाराचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एक उद्योगपतीचं कुटुंब, गडगंज संपत्ती, तब्बल 25 जण एका सामान्य मुलीच्या घरी तिला पाहण्यासाठी आले होते. प्रसंग साधाच होता. जसं कोणत्याही मुलीच्या घरात पाहुणे येणार म्हणून तशी सगळी लगबग त्याही मुलीच्या घरी सुरू झाली होती. आई मुलीला सांगत होती, बाई लवकर आवर, खूप मोठ्या घरचे लोक तुला पाहायला येणार आहेत, तुझं नशीब उजळ आहे. पण मुलीच्या मनात तो प्रश्न फिरत होता. एक असा प्रश्न की ज्या प्रश्नानं मुलीच्या मनात अख्खं वादळ निर्माण केलं होतं. एक गरीब घरातल्या एका छोट्याशा खोलीतला तो प्रसंग, जिथे 25 जण एका मुलीसमोर बसले होते. मुलगी पाटावर बसली, पण जेव्हा तिने हा प्रश्न विचारला तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. निम्मे लोक तर घराबाहेर पळून गेले. त्या मुलीने विचारलेल्या प्रश्नानंतर तिथे इतकी शांतता झाली होती की तासणी पडली तरी आवाज आला असता. एका सामान्य घरात वाढलेली कोमल तिने एक प्रश्न मुलाला विचारला. याच प्रश्नामुळे कोमल संपूर्ण राज्यात व्हायरल झाली आहे. कौतुकाचं कारण बनली आहे कारण की तिने प्रश्नच तसा विचारला होता. पहा, ही गोष्ट आहे कोमलची. एका सामान्य घरात वाढलेली पण असामान्य स्वप्न पाहणारी मुलगी. समोरच बसला होता वरून. तो दिवस तिच्यासाठी साधा नव्हता. तिला गडगंज संपत्ती असणाऱ्या घरातला मुलगा पाहायला येणार होता. तिच्या स्वप्नातला राजकुमार, एखाद्या पहिलवानासारखं त्याचे शरीर, त्याची स्वतःची एक कंपनी. एका बाजूला होती साधी तत्वावर चालणारी कोमल, तर दुसऱ्या बाजूला होता ऐश्वर्यात वाढलेला अतिशय यशस्वी तरुण ज्याचं नाव वरुण. ही कहाणी स्वप्नातलीच होती. कोणतीही मुलगी असती तर तिने सहज होकार दिला असता. कोणतीही मुलगी काही न विचारता हो म्हणाली असती, कारण की तिचं सासर म्हणजे घरात नोकर चावकर. काडीचंही काम करण्याची गरज नव्हती, स्वयंपाकाचीही गरज पडली नसती, कुठलंही काम करण्याची गरज नव्हती. फक्त ऑर्डर द्यायची आणि सगळ्या गोष्टी जागेवर येणार होत्या. कोणत्याही मुलीसाठी हे स्वप्नातलं सासर होतं. पण कोमलने जे धाडस केलं, तो प्रश्न विचारला ज्याने तिचं हे नातं मोडलं असतं. तिचं लग्न कधीच झालं नसतं. पण म्हणतात ना, इतिहासात अशाच लोकांचं नाव घेतलं जातं जे धाडस करतात, जे कुठेतरी रिस्क घेतात. आणि म्हणून कोमलने ही रिस्क घेतली होती. त्या दिवशी तिला ते कुटुंब पाहायला येणार होतं. तिने सकाळीच ठरवलं होतं की आपण हा प्रश्न विचारायचा. मग तिने तो प्रश्न का विचारला? कोणता होता तो प्रश्न की ज्यामुळे त्या इतक्या गडगंज संपत्ती असणाऱ्या कुटुंबाची बोलती बंद झाली? निम्मे लोक घराबाहेर निघून गेले. मुलाची तर तारांबळच उडाली. काय उत्तर द्यावं हेच त्याला कळेना. हा प्रश्न तिला नेमका कुठून सुचला होता? काय प्रश्न विचारण्याचं त्याच्या मागचं कारण होतं? का तिच्या मनात असे विचार होते? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्यासोबत 2 महिन्यापूर्वी भयंकर प्रकार घडला होता. हा प्रश्न विचारणं म्हणजे सोपं नव्हतं, पण 2 महिन्यापूर्वी तिच्यासोबत एक घटना घडली आणि ज्यामुळे ती प्रश्न विचारणं होता. तिकडून आता त्या लोकांच्या गाड्या येत होत्या. घरासमोर गाड्या लावण्याचं काम सुरू होतं. पण इकडे कोमलच्या मनात 2 महिन्यापूर्वी घडणारी घटना फ्लॅशबॅकमध्ये तिच्या डोळ्यासमोर ते चित्र येत होतं. हा प्रश्न विचारण्यामागचं कारण 2 महिन्यापूर्वी घडलेला एक प्रसंग होता. 2 महिन्यापूर्वी कोमलच्या आयुष्यात एक अशी घटना घडली जिने तिला श्रीमंती आणि सौंदर्यापलीकडचं एक भयानक सत्य दाखवलं. तिची जीवलग मैत्रीण निशाचं लग्न ठरलं होतं. निशा आणि कोमल
त्या प्रक्रियामध्ये अगदी बरोबरच होत्या. तिला त्या अनुभवातून एक विशेष घटना समोर आली आणि निशाचं लग्न ठरलं. तिला पाहायला आलेला मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर होता. ही घटना होती 2 महिन्यापूर्वीची. तिच्या मैत्रिणीचं लग्न ठरलेलं आणि त्यावेळेस तिला एक अनुभव आला होता आणि याच अनुभवातून त्याने त्या प्रश्नाची तयारी केली होती आणि जो ती उच्चारणार होती आणि ज्यामुळे संपूर्ण राज्यात ती व्हायरल होणार होती. तिच्या मैत्रिणीचा जो पती होता तो अमेरिकेतून नुकताच परतला होता. घरचे सगळे गर्भसिंबंत, सगळं काही स्वप्नवत होतं. कोणाचाही विश्वास बसणार नाही. 2 महिन्यापूर्वी निशाचं लग्न झालं. राजकन्येसारखी ती सासरी गेली. लग्नाचे सुरुवातीचे दिवस अत्यंत आनंदी होते. पण एका रात्री कोमलला निशाचा फोन आला. निशाचा रडका आवाज. ती म्हणाली, कोमल, मी फसले. माझी खूप फसवणूक झाली आहे. पैशाची कमी नाही, सासरची लोक चांगली आहेत, पण मग नेमकी अडचण काय होती? अडचण होती निशाच्या पतीचं लपवलेले एक सत्य. जेव्हा निशा सांगू लागली की तिचा पती आहे तो बाहेरून दिसताना खूप दष्टपुष्ट होता, पण त्याला एक गंभीर व्यसन होतं आणि त्यामुळे त्याला कॅन्सरचा आजार जडला होता. तो प्रचंड व्यसन करायचा, ज्यामुळे शरीरात आजार वाढला होता. केवळ पैशाकडे पाहून तिच्या घरच्यांनी निशा तिथे दिली होती आणि ते पण त्याच्या आरोग्यावर कोणाचंच लक्ष गेलं नव्हतं. म्हणूनच 2 महिन्यापूर्वी या प्रसंगातून, तिच्या मैत्रिणीवर घडलेल्या संकटातून कोमलला ठरवलं होतं की तिला आज जो मुलगा पाहायला येणार त्याला ती प्रश्न विचारणार होती. पैसे, प्रतिष्ठा, घरदार याच्या पलीकडला तो प्रश्न होता. बाहेरून दिसणारे पैसे असतात, पण आरोग्य हे त्यापेक्षा महत्वाचं असतं. आणि अखेर तो दिवस उजाडला. 25 जणांची एक मोठी फॅमिली त्यांच्या घरात बसली होती. वरून जो तरुण होता, जो मुलगा होता, तो तिच्या समोर बसला होता. कोमल त्याच्या समोर बसली होती. प्रश्न विचारले गेले. आधी कोमलला विचारलं गेलं, कोमल बाळा, तू काय केलंस? काय शिक्षण केलंस? तुला काय आवडतं? पुढे तू काय करणार? सगळं नॉर्मल सुरू होतं. आता त्यांना वाटलं मुलीचा होकार तिकडून येईल. पण जेव्हा कोमलला विचारण्यात आलं, आता कोमल, तुला मुलाला काही विचारायचं आहे का? आता अखेर तो प्रश्न तिच्या तोंडातून निघणार होता. सगळं काही सुरळीत सुरू होतं. सगळी व्यवस्थित चर्चा आतापर्यंत आली होती. जेवण बिवणं झाले होते. सगळं झालं होतं. आता जवळपास सुपारीच फोडायची राहिली होती असं काहींचं म्हणणं आलं होतं. पण अखेर तो प्रश्न त्या मुलीने विचारला आणि त्यानंतर त्या घरामध्ये एक मोठं वादळ उठलं. संपूर्ण खोली शांत झाली. मुलीने शेवटी एकच प्रश्न विचारला. मुलगी म्हणाली, मुलगा मला पसंत आहे, पण मी त्याला होकार त्याच वेळेस देईल ज्यावेळेस तो माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. घरामध्ये बसलेले लोक आता अगदी कान देऊन तिचा तो प्रश्न ऐकायला तयार झाले होते, कारण कोणत्याही मुलीने असा प्रश्न विचारला नव्हता. व तो प्रश्न नेमका काय होता? ती म्हणाली, मला वरुणचा हेल्थ रिपोर्ट लागेल. मला वरुणच्या आरोग्याची तपासणी करावी लागेल. मी आणि वरुण जेव्हा आमच्या दोघांची वैद्यकीय तपासणी करून एकमेकांना रिपोर्ट देऊ, त्यानंतर मी माझा अंतिम निर्णय देईल. मुलगी वरुणला आरोग्य तपासणीचा रिपोर्ट मागत होती. इतिहासात पहिल्यांदाच एका मुलीने कुंडलीऐवजी, मुलाच्या पैशा पाण्याऐवजी हेल्थ रिपोर्ट मागितला होता. वरुणच्या घरच्यांनी तिथे खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं. वरुणचे वडील म्हणू लागले, आमचा मुलगा काय रोगी आहे का? तुला लाज नाही वाटत का विचारताना? तुम्ही आमचा मान ठेवला नाही, तुम्ही आमचा अपमान केला. चला रे, आपल्याला नाही करायची ही सोयरी, असं म्हणून ते घराबाहेर रागारागानं निघू लागले. 5 मिनिटात घरात शांतता झाली. अखेर मुलाचे घरचे सगळे बाहेर गेले. मुलाची आई देखील कोमलकडे रागानं पाहत होती. ते कुटुंब अंगणात गेलं, पण मुलगा वरुण अंगणातून पुढे मागे आला. तो तिला काय बोलणार होता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. वरुण मागे आला आणि म्हणाला, कोमल, तू जे बोललीस ते ऐकून मला याआधी राग आला होता, पण नंतर मी शांतपणे विचार केला. तू जे बोलली ते अजिबात चुकीचं नाहीये. लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ आहे. कोणत्याही साथीमध्ये पारदर्शकता खूप महत्त्वाची असते. मला अभिमान आहे की माझी होणारी पत्नी इतकी विचारी आणि धाडसी आहे. मी तयार आहे मेडिकल चेकअपसाठी. वरुणच्या या वाक्यामुळे वातावरणात सकारात्मक बदल झाला. आता वरुणच्या घरच्यांनाही वरुणचा अभिमान वाटू लागला आणि अखेर त्या दोघांनी आरोग्य तपासणी केली. किरकोळ रक्तामध्ये हिमोग्लोबिन कमी सापडलं, तर काही प्लेटलेट इकडे तिकडे होत्या. डॉक्टरांनी दोघांनाही वेळेवर जेवण्याचा सल्ला दिला आणि तुम्ही लग्न करण्यासाठी एकदम फिट आहात, तुम्हाला कुठलाही मोठा आजार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि अखेर कोमलने लग्नाला होकार दिला. लग्नात विचारलेल्या एका प्रश्नामुळे आणि एका नवीन अटीमुळे हे प्रकरण रातोरात व्हायरल झालं. या मुलीच्या प्रश्नाविषयी आता तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या प्रतिक्रिया घटनेवर काय आहे त्याही कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.